नमस्कार, माझे नाव डॉक्टर प्राजक्ता गोपाळराव बेणारे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोलापूर ग्रामीण। येत्या गोकुळाष्टमीला तालुक्याचं पारदर्शक, स्पष्ट आणि चारित्र्य संपन्न नेतृत्व माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं संपूर्ण पंढरपूरच्या वतीनं आणि महिला मोर्चाच्या वतीनं मालकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आता वास्तविक मालकांशी माझा संबंध म्हणलं तर माझ्या वडिलांचा त्यांच्या घराण्याशी फार पूर्वापार संबंध आहे। ऋषितुल्य माजी आमदार आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक आणि माझ्या वडिलांनी एकत्र काम केलेलं आहे आणि त्यावेळेसचा वारसा जपत आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे। आदरणीय प्रशांत मालक हे पंढरपूर कॉलेजमध्ये असताना त्यावेळेसच्या पद्धतीप्रमाणे कॉलेजचं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये ते UR झाले आणि मालकांच्या राजकारणाची सुरुवात वास्तविक महाविद्यालयीन जीवनातच झाली। आणि त्यावेळेस ज्या ते UR असताना मी शाळेमध्ये होते, पण निश्चितपणे मालकांनी त्यावेळेस ते इलेक्शनची लढाई जिंकली। त्यांच्या समोरचा जो उमेदवार होता वास्तविक तो सधन घराण्यातला होता आणि त्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब ते प्रचाराला आले होते। वास्तविक महाविद्यालयीन इलेक्शन हे छोटंसंच असतं, पण तरी सुद्धा तो प्रेस्टिज पॉइंट झाला होता आणि प्रशांत मालक मात्र लुनावर किंवा सायकलवरती प्रचाराला हिंडत होते, पण मालकाचा विजय त्यामध्ये झाला। ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे आणि त्यानंतरच मालकांच्या राजकारणाला सुरुवात झाली। ही कामाला नाही म्हणणार नाही। वास्तविक मालकांच्या बद्दल जर कुणी काही बोलत असेल की मालक फटकन बोलतात, तर तसं नाहीये। मालक अतिशय स्पष्ट, त्यानंतर पारदर्शक, कुणाला कधीही फसवणार नाही। होत असेल तर होतंय म्हणून सांगणार, नाही होत असेल काम तर त्या माणसाचं नुकसान मालक कधी करत नाही। त्यामुळे लोकांना असं वाटतं की त्यांच्याकडनं ते काम झालं पाहिजे, पण मालकांचा विचारच असा आहे की कुणाचं नुकसान करायचं नाही। असे संस्कार त्यांच्यावरती आदरणीय थोरले मालक सुधाकर पंत परिचारक आणि वकील साहेब प्रभाकर परिचारक मालक यांनी केलेले। त्यामुळे मालक सहसा कुणाला दुखवत नाहीत। काम झालं तर निश्चितपणे त्या गोष्टीचा आनंद लोकांना असतोच, अशी मालकांची ख्याती आहे। तसं मालकांच्या हातामध्ये जिल्हाच आहे, त्यांनी विशिष्ट पद भूषवावं असं काही विषय नाहीये आणि आमदारकी तर येणारच आहे मालकांच्याकडे, तो काही विषय नाहीये। कारण अतिशय स्वच्छ चारित्र्याचा, कुठेही काही घोळ न घातलेला माणूस आहे तो, स्पष्ट बोलणारे आहे, पारदर्शक कारभार आहे। त्यामुळं पांडुरंगाच्या मनामध्ये निश्चित आहे की मालकांनी पुन्हा एकदा आमदारकी भूषवावी आणि ती येणारच आहे।